नमस्कार. आज आपण शाळा पूर्वतयारी शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेतील ऋतूंची ओळख हा घटक पाहणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. माता पालकांनी बालकास ऋतूंची ओळख करून देताना सुरुवातीलाच ऋतूंची नावे न सांगता घरात उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर करून ऋतूंची ओळख करून द्यावी. उन्हाळा या ऋतूची ओळख करून देताना माता पालकांनी घरात उपलब्ध असणारी टोपी, छत्री, गॉगल या वस्तू दाखवून या वस्तू आपण कधी वापरतो, कशासाठी वापरतो यासारखे प्रश्न विचारावेत. बालक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रयत्न करतील. त्यांना प्रश्नांची उत्तरे आली नाहीत तर माता पालकांनी स्पष्ट करावे, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आपण छत्री, गॉगल, टोपी या वस्तूंचा वापर करतो. असे कडक ऊन साधारणपणे 4 महिने असते, म्हणून त्याला आपण उन्हाळा म्हणतो. हा उन्हाळा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या 4 महिन्यांकरता असतो, म्हणजेच हा उन्हाळा ऋतू आहे. या ऋतूमध्ये येणारी फळे उदाहरणार्थ कलिंगड, आंबा, द्राक्षे, मोसंबी याची देखील माहिती माता पालकांनी बालकास द्यावी. यानंतर पावसाळा या ऋतूची ओळख करून देताना माता पालकांनी बालकास छत्री व रेनकोट या वस्तू दाखवाव्यात व या वस्तू आपण केव्हा वापरतो हे देखील विचारावे. बालकाचे अपेक्षित उत्तर आल्यानंतर मग बालकांना पावसाळा या ऋतूविषयी माहिती सांगावी. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या दरम्यान पावसाळा हा ऋतू असतो हे देखील स्पष्ट करावे. यानंतर माता पालकांनी पावसाळ्यात येणारी फळे उदाहरणार्थ जांभळ, करवंद, फणस यांविषयी माहिती सांगावी. हिवाळा या ऋतूची ओळख करून देताना माता पालकांनी बालकास स्वेटर, हातमोजे, पायमोजे या वस्तू दाखवाव्यात. या वस्तू आपण केव्हा घालतो हे देखील त्यांना विचारावे. बालकाकडून अपेक्षित उत्तर आल्यानंतर माता पालकांनी हिवाळा या ऋतूची ओळख करून द्यावी. त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या 4 महिन्यामध्ये हिवाळा असतो हे स्पष्ट करावे. यानंतर हिवाळ्यात येणारी फळे जसे की सफरचंद, केळी, संत्री यांसारख्या फळांची माहिती द्यावी. सर्व ऋतूंची ओळख बालकास झाल्यानंतर माता पालकांनी बालकास तुला कोणता ऋतू आवडतो, का आवडतो, त्या ऋतूंमधील कोणती फळे तुला खायला आवडतात यांसारखे प्रश्न विचारावेत. बालकांचा अधिकचा सराव होण्यासाठी माता पालकांनी छत्री, रेनकोट कोणत्या ऋतूत वापरतात, टोपी, गॉगल कोणत्या ऋतूत वापरतात किंवा स्वेटर, पायमोजे कोणत्या ऋतूत वापरतात यांसारखे प्रश्न विचारावेत. अशा प्रकारे माता पालकांनी ऋतूंची ओळख या घटकाची तयारी करून घ्यावी. चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.